एकाच वेळेला दोन केंद्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवादी विरोधी पथक एकाच गावात मध्यरात्री धाड टाकतात. त्यामुळे धाडीमागे नेमकं दडलंय काय असा प्रश्न आता निर्माण झालाय. भिवंडी तालुक्यातील बोरिवली गावावरती तीनही यंत्रणांची नजर पडल्यामुळे ते गाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. पोलिसांचा बंदोबस्त आणि नाकाबंदीवरून लक्षात येतं की या ठिकाणी मोठी कारवाई सुरू आहे. भिवंडी तालुक्यातील बोरिवली गावात ही धडक कारवाई झाली. गावात सर्वत्र दिसणारे उर्दू पाट्या आणि साकीब नाचनचं गाव अशी बोरिवलीची ओळख. बॉम्बस्फोटाच्या अनेक खटल्यात आरोपी असलेला साकीब नाचन याच बोरिवली गावचा रहिवासी होता. 1993च्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये काला साबून म्हणजेच RDX सप्लाय करणं, RDX लपून ठेवणं, त्याचबरोबरीनं साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना आसरा देणं या अनेक आरोपांखाली साकीब नाचन याच्यावरती अनेक वर्ष खटले चालले. पण मधल्या काळामध्ये साकीब नाचन हे नाव मागे पडलं, गायब झालं. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील बोरिवली या गावाचा साकीब नाचन हा रहिवासी. साकीब नाचन आणि बोरिवली गाव त्यांना भारताचा भाग मानत नाही. हे तपासात अनेकदा उघड झालंय. अल शाम असं नाव देत त्यांनी या गावाला वेगळा देश घोषित केलं होतं. नाचन परिवाराने देशविघातक कृत्यासाठी स्लीपर सेल तयार केला होता. या माध्यमातून मुस्लिम तरुणींची माथी भडकवली जात होती. शरियाचं पालन करत त्यांनी वेगळ्या देशाचं 15 जणांचं मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं. बोरिवलीत शरिया कायद्यानुसार व्यवहार केले जायचे. बोरिवलीसह पडघा भारताचा भाग नसल्याची वक्तव्य केली जायची. तसे व्हिडिओ तपास यंत्रणांच्या हाती लागलेत. कारवाईत 19 मोबाईल जप्त करण्यात आले. कोट्यावधींचं टेरर फंडिंग झाल्याचं तपासात उघड झालंय. 15 तरुण विविध देशातील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होती. या सर्व माहितीच्या आधारे मध्यरात्री बोरिवली गावात NIA, ED आणि महाराष्ट्र ATSने धाडी टाकल्या. बोरिवली गावात तब्बल 30 पेक्षा जास्त ठिकाणी धाडी टाकल्या गेल्या. तब्बल 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे हवालामार्फत टेरर फंडिंग म्हणून या गावात आल्याची माहिती तपासात उघड झाली. तो पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात आला का याचा तपास आता केला जातोय. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.